तर आज आलाय चक्की करायचा योग. तर मी आता अगोदर नाही चक्की ना कट करून घेते बारीक बारीक मस्त. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चक्की कशा पद्धतीने करते. 10 मिनिटासाठी असं झाकण ठेवून देते, मस्त असं कमी गॅसवर वाफून जाईन ती. तर चला आता मी बाजूच्या भाकरी करून घेते. नमस्कार सर्वांना, हर्षी मम्मी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर सकाळी मस्त छान असं वातावरण झालेलं आहे आणि पाऊस तर कधी येतोय काय माहिती. तर चला ना मस्त चहा ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मस्त दादानं दूध आणलेले गावातून. आणि आम्हाला रोजदार घ्यायचं, विकत दूध आणणं पडतं. फक्त सकाळच्या चहा पुरतंच, नंतर नाही पिता आम्ही एवढं काही. फक्त सकाळी ना चहाची तलब एवढी लागलेली आहे ना, दुधाचा चहा पाहिजे म्हणजे पाहिजेच. हिवाळा आणि पावसाळ्या या ऋतूमध्येच पाहिजे आम्हाला. उन्हाळ्यात अजिबात. मस्त दूध तापलेलं आहे. आणि आता आशूच्या अंकल आशू झोका देते, बघू आपण झोका देते. मस्त अशी छान फुलं तोडून आणलेली बघा सकाळी. कारण की आता आपण आहे ना घरी चाफा लावलेला आहे ना तिथे वाड्यामध्ये, मस्त छान असा. चला तर आता आपण बुद्ध भगवानाला ठेवून देऊ मस्तपैकी. आता आपण इथे ठेवून देऊ बुद्ध भगवानापाशी. हे बघा आमचं छोटंसं असं मंदिर आहे बुद्ध भगवानाचं. आता हर्ष पप्पा आहे ना आंघोळ वगैरे करतील, छान अशी आकृती लावतील. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. हे बघा असं छोटंसंच आहे. इथे अगरबत्तीचं ठेवलेलं आहे. एकदम साध्या पद्धतीचं हा मंदिर आहे. तर अशा मूर्त्या ठेवलेल्या आहे मी. आणि बाबाची ना थोडीशी क्रॉस ठेवली, कारण की ना या मूर्तीमुळे ती जागा पुरत नाही बघा असे. तर कसं वाटलं आमचं बुद्ध मंदिर तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ची सुरुवात या एक चहाच्या कपापासून सुरुवात करते मी रोजची. माझं रुटीनच आहे सकाळपासून मस्त असा चहा घ्यायचा आणि मस्त बाकीचे काम राहिले करून घ्यायचे. तिकडे पप्पा ना आत्ता ड्युटी करून आलेली नाईट. चला तर आता मी चहा घेते. आज मी एकटीच घेते कारण की त्यांना अजून टाईम आहे. लय मस्त झाला चहा, गोड म्हणतात. तर आज आलाय चक्की करायचा योग. तर आज चक्की करायची आहे. सकाळी रात्रीच करायची होती, पण झालं काय की बाजरीचं भाकरीसोबत खायची होती. तर बाजरीची पीठच गिरणीवाल्यानं दळून दिलं नव्हतं. 9 वाजले होते दळून द्यायला. त्याच्यामुळं म्हटलं आज सकाळी करावं. तर चक्की मी ना तशी ठेवून दिली होती आणि आज फायनल करायला घेतलेली मी चक्की. 8 दिवस झाले चक्की घरात येऊन पडेल आहे, पण बाजरीची भाकरीसोबत खायची होती ना, म्हणून ना जास्त दिवस झाले तिला. आणि काय होत नाही 9-10 दिवस जरी किंवा 15 दिवस किंवा महिनाभर जर आपली चक्की घरात जर ठेवली, चक्की किंवा डांगर, तर या फळा भाज्याला काहीच होत नाही. तर चला आता मस्त चक्की करून घेते. आणि चक्कीसाठी मसाला काढलेला आहे मी. लाल मिरच्या 9-10, वाळेल मिरची आणि शेंगदाणे घेतले ते थोडेसे अंदाजेनुसार, आणि बोजवार थोडासा लसण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त वाटण तयार करून घेतलेली आहे बघा इथे. तर चला आता मी ना पहिलं चक्की कट करून घेते. मस्त छान छान बारीक पीसेस कट करते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी करते. तर पहिलं कट करून घेते चक्की ना, मस्त कट करून घेतली बघा. तुम्हाला दाखवते मी आता. ते बघा ते मस्त बारीक कट करून घेतलेले, जास्त मोठाले पण नाही. आणि जास्त कढीपत्ता आहे तर ते स्वच्छ धुवून घेते मी एकदा. आवडते थोडंसं हळद पावडर, मसाला, जिरे, ओवा. हे काय रे, कोणता मसाला अरे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ना थोडंसं तर ते टाकून देते. एवढं भारी झाले ना तरी तर आलेली मस्त. अरे दयारी मस्त. पोरील भांडे काऊन लावलं नाही हर्षूला दिदीला? आता मोठंच राहिलं एक सुट्टी म्हणून शाळेला आज आराम द्यायला आहे ना. तुम्ही करीत आराम, त्यांना नाही करून देत का? मला आराम करावं वाटतं नाही मस्त. मला असं वाटतं कधी वावरात जाईन तेवढं फेकून देऊ कचरा. तर आता इथे मी चवीनुसार मीठ टाकते.
10 मिनिटासाठी असं झाकण ठेवून देते, मस्त असं कमी गॅसवर वाफून जाईन ती. तर चला आता मी बाजरीच्या भाकरी करून घेते. काय ते काचाच्या बांगड्या झालं बांगड्या काढून टाकते मी, कारण की ना त्या भाकरीच्या मला देऊ लागले, भाकरी करू लागले असे फोडून टाकायचे पुऱ्या बांगड्या, का काम झाल्या बांगड्या. भाजी लोकांना वाटतं बांगड्या गळ्यात कानात नाकात काहीच घालायचं नाही. मग पायात थोडे सगळ्यात जुनी पद्धत आहे आता. काड्या, चुलीवरच्या भाकरी एकच नंबर लागणार आहे आज. भाजी पण जुन्या पद्धतीची पारंपरिक चक्की डांगर आहे ना. चक्की डांगर नाही, चक्की आवडते आपल्याला हो, फेमस. चक्की डांगर आहे जुन्या पद्धतीचं म्हणलं, जुन्या पण मग लोकांचा. भारी लागत ते खायला. मस्त चूल पण पेटली. असं असतं बा गावाकडचं असल्यावर वातावरण काड्या अवेलेबल असतं. काड्या, चूल, काही आडाचं काम आता राखेला आलं डबल नसतं. राखेल आलंय. मस्त. आमच्या गावात राखेल आलं होतं याचं राशनवर. तर आशिष पप्पाला म्हटलं राखेल कोणी घेतलं, ते म्हणे आपलं इष्टच नाही. म्हणलं इष्ट घ्या ना, कारण की जुनं आहे ना, जुनं खरंच भारी असते. मी खरं ना गॅस सांग पहिले इष्टवर चला एक सण पंप मारले भर चालत लगे. त्याच्यामुळे म्हणलं आज चुलीवरच्या बाजूच्या भाकरी आणि चटणी खायची मजा वेगळीच. पण चूल आहे ना इकडे सारखं पहिले द्या साईडला, चूल झाली एका साईडला बुजू आता असा आता झाला. टाइम आपलं ते काम दाखव चूल आहे सध्या काय आहे बाहेर गॅसच ना. गॅसवर बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या काही, पण मग काय झालं चव लागत नाही. चुलीवरची भाकरी कशी बनायची पाहा एकदम कडक कडक आता यात मीठ पापड. टाकेले मस्त पाण्यामध्ये अगोदरच चवीला. बाजरीच्या भाकरी मीठ टाकायलाच पाहिजे. धरवलंच नाही. चिटकू राहिले हा चिकन बाजरी जर माहिती बरं द्यायचं पद्धती. अरे मुद्दाम करते लोक गिरण्यावाले. काय ते चिटकू लागले. बाजरीचं पीठ बारीक देते तर गव्हाचं. हा त्यानं याचं दिलंय थोडस हे पाहिजे गिरण्यावाले लोक. रबड पाहिजे. ते कोणतं म्हणून राहिले बाई गिरण घ्या आपल्या जण काय राजी बहिणी वाटत होत्या आपण खर्चाला. त्या दोन गिरण बी हजार घेऊ ना. शेअर होते ना आपली होऊन जाते गिरण. घेऊन टाकून गिरण आपण. अशी डोन आहे ना हे बाजरी, ते दादा मसाले सुद्धा त्याच्यात काढू लागलो, ते ऑर्डर घेऊ अरे लागलो. मग ते गिरण आहे ना तर सगळं चालतं ना त्याच्यात. मसाले चालते, स्वयंपाक चालतो. हे काय त्याला हे. घरी घरी ती बाई जात या बाटेच्या बाहेरी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. काही येत नाही मला गाणे, मला लय इंटरेस्ट आहे गाणे म्हणायला, पण माझा आवाज चांगला आहे एवढा तेवढा. पण मेन म्हणजे मला एक पूर्ण गाणं कोणतंच पाठ होत नाही. किती पाठ करत बसला या इकून ऐकायचं इकून सुटून जातो. नाही मग तसं नाही करत मग गाणं लिहून घ्यायचं. येत नाही मला. साखराचा भाव काय असं मला आजच्या घडीला? 60 रुपये किलो. 70 रुपये किलो साखर आज. तोच काय गं? काय लयच भाव वाढे साखरेचे डबल. आपली साखर संपली का? साखर बंद, चहा बंद करायची, साखरी करण्याची बाबा. मग 70 सरकार सारच वाढीत राहील भाव. मग सारं बंद करा. सरकारची होते काही बाका याचे भाव वाढते. चाललंय सांगायला साखर बंद. नाही सगळं बंद मिळत आपलं. सगळं खाणं पिण्याचं. मटन 200, 250, 300 रुपये किलो तरी अरे मटन नाही आणचं बाबा आपलं. मटन नाही, काहीच नाही खायचं आपलं. पण बाजरी भाकर सगळे ते चुली एकच नंबर बाजरी भाकर. आता चूल पेटले चांगलीच. आता करकर भाकर होईल त्यांनी करा. पाय नाही भाकर कशी दिसर लाल चटक एकच नंबर असं वाटतं ना लगे. कडक कडक भाकर गॅसवर होईन का अशी. गॅसवर तर अशी भाकर होती पचपच पचपच जशी काय चिखल काढलाय. बाजरीची भाकर घालायला त्रास कोणला होतं? मलाच होतं बाबा. याचे दिवस खायची एक भाकर. नाही मस्त भारी झाली तर चक्की घेतो
तुम्ही चक्की लय गरम बाबा ती गरम गरम भाजी आता नाही बाबा मला नाही ते लोणचं खाल्ल्यानं मला ॲसिडिटी झाली मागच्या वेळेस काय झालं मम्मी पप्पा मम्मी आणि पप्पा काय झालं पप्पा लय वेळ झालं पप्पा एकच नंबर झाला आणि मम्मी तिकडं भाकरी करत आहे आणि मी मम्मी आता भाकरी करत आहे आणि मम्मीची भाकरी पाहून तोंडाला पाणी आलं म्हणलं भाकर खातो कुणाची बिल पाणी आलं का कांद्याला भाजी भाकर केल्यावर खायच होता चला मग आता आहे ना मस्त स्वयंपाक झाला बाजूच्या भाकरी केल्या चुलीवरती आणि चक्कीची भाजी एकच नंबर दिसतीये आणि एकदम कोरडी पटक झालेली मस्त जसे मला आवडते तशी जास्त रस आवडत नाही मला तर आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखते बाजूची भाकर आणि चक्की चला मग मस्त जेवण करून घेऊ कडक कडक भाकर आहे एकदम मस्त अशी चुलीवरची खायचीच आता बघते कशी झाली तर भाजी बघा मस्त असं अशी चक्की कोणाकोणाला आवडते चक्की कमेंट्समध्ये नक्कीच करून सांगा कमेंट्स करून सांगा चक्की खायला कोणाकोणाला आवडते एक नंबर झालेली चक्की चला मग जेवण करून घेते मग भेटते तुम्हाला